अन्नपूर्णा, अन्न हे पूर्ण ब्रह्म या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक नमस्कार. आज बनवूया साबुदाणा फिंगर्स. साबुदाणा फिंगर्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य हे 2 वाट्या आहे ना साबुदाणे, अर्धी वाटी ना शेंगदाण्याचं कूट आहे, जिरी आहे, हिरवी मिरची ना बारीक करून घेतलेली आहे, अर्धा चमचा मीठ आहे, कोथिंबीर आहे, एक उकडलेला बटाटा आहे. तळण्यासाठी तेल लागणार आहे. हे शेंगदाणे तेल आहे. उपवासासाठी करतो म्हणून शेंगदाणे तेल. साबुदाणे घ्यायचे, दाण्याचं कूट, मीठ आहे, जिरी, कोथिंबीर. उपवासाला कोथिंबीर चालते नवरात्राच्या म्हणून कोथिंबीर घेतली. हा हिरव्या मिरचीचा 1 चमचा ठेचा आहे. बटाटा हा उकडून घेतलेला बटाटा आहे. हे ना चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे चांगलं मिक्स झाले. आता याच्यानं फिंगर तयार करून घेऊ. एका कढईत ना शेंगदाणे तेल घ्यायचं. उपवासासाठी करतो म्हणून शेंगदाणे तेल. आता ना फिंगर्स तयार करून घेऊ. तेल तापत्तावर ना साबुदाणा फिंगर्स तयार करून घेऊ. जास्त जाड नाही करायचे, पातळ करून घ्यायचे. साबुदाणा फिंगर्स तयार झालेत. आता तळून घेऊ. आपण तेल तापले का चेक करू. तेल तापले. हे साबुदाणा फिंगर्स ना सोडू. लो गॅसवर ना तळून घ्यायचे. हे ना कुरकुरीत होतं तळून घ्यायचे. कलर ना चेंज व्हायला लागलाय. साबुदाणा फिंगर्स ना तळून झाले. मस्त क्रिस्पी तळून झाले. साबुदाणा फिंगर्स ना मस्त क्रिस्पी तळून झाल्यात. साबुदाणा फिंगर्स ना तयार झाल्यात. Like, comment, and subscribe.